अविसाची आशा गळगिळी मासा अविसाची आशा गळगिळी मासा अविसाची आशा गळगिळी मासा उठोनिया घसा मरण पावे घसा मरण पावे कुटुंबिया घसा मरण पावे अविसाची आशा गळगिळी मासा अविसाची आशा गळगिळी मासा अविसाची आशा गळगिळी मासा अविसाची आशा गळगिळी मासा उठोनिया घसा मरण पावे घसा मरण पावे दुनिया घसा मरण पावे मरणाची विळी करी तळ मरणाची वेळी कळी तळ मरणाची विळी करी तळ मरणाची वेळी कळी तळ आठवी कृपाळ तये वेळी आठवी कृपाळ तये वेळी आठवी कृपाळ तये वेळी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही मरणाची विळी करी तळ मरणाची वेळ करी तळमळ मरणाची विळी करी तळ मरणाची वेळ करी तळमळ आठवी कृपाळ तये आठवी वेळी कृपाळ तये वेळी आठवी कृपाळ तये वेळी हो रखुमा हरी गोपाल तुम्हाई 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 गोपाल अविसाची आशा अविसाची आशा गळगिळी मासा अविसाची आशा अविसाची आशा ये आशा अविसाची ये आशा गळगिळी
कृपाळ आठवी कृपाळ आठवी कृपाळ आठवी कृपाळ आठवी आठवी कृपाळ आठवी आठवी कृपाळ कृपाळ आठवी कृपाळ 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 आठवी कृपाळ आठवी कृपाळ 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 दयेवेळी कृपाळ आठवी कृपाळ दयेवेळी आठवी कृपाळ आठवी कृपाळ आठवी कृपाळ दयेवेळी मरणाचे वेळी करी तळमळ मरणाचे आठवे कृपाळ कृपाळ आठवे कृपाळ आठवे कृपाळ आठवी कृपाळ आठवी कृपाळ आठवी कृपाळ आठवी कृपाळ दयेवेळी आठवी कृपाळ आठवी कृपाळ दयेवेळी आठवी कृपाळ दयेवेळी मरणाची वेळी करी तळमळ मरणाची वेळी झाला 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 झाला
आशा गळगिळी मासा फुटून घसा मरण पावी मरणाची विळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी अंधकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणी सुखा पार नाही मरणाचे विळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी विठ्ठल 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 नविसाची आशा गळगिळी मासा फुटून घसा मरण पावे मरणाचे विळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य विश्वमान्य जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील 3 चरणाचा अभंग तुम्हा श्रोता सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल नविसाची आशा गळगिळी मासा अभंगातील प्रतिपाद्य विषय जर पाहायचा म्हटलं म्हणजे अभंगातील सरळ सरळ भावार्थ. या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय जीवाला उपदेश करताय, परंतु उपदेश करत असताना तुकोबाराय म्हणतात नविसाची आशा गळगिळी मासा. मृत्यूचे अनेक कारण या ठिकाणी शास्त्रानं सांगितले, मृत्यूचे प्रकार देखील त्या ठिकाणी सांगितले, परंतु तुकोबाराय या अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला सांगताय मृत्यूला कारण अमिष सुद्धा आहे. अविसाची आशा गळगिळी मासा फुटून घसा मरण पावे. मृत्यूला कारण अमिष म्हणजे लालच सुद्धा आहे, कारण आम्ही या मृत्यूलोकात जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकजण विषयरूपी संसाराच्या मोहमाया जाळामध्ये त्या ठिकाणी रमणाम झालोय. परंतु तुकोबाराय म्हणता अविसाची आशा गळगिळी मासा. जी अवस्था माशाची झाली तीच अवस्था तुमची माझी या संसार रूपी राडगाडग्यामध्ये संसारामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. फुटून घसा मरण पावे मरणाचे विळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी. तुकोबाराय उदाहरण देताय माशाचं, कारण तो मासा लालसेला भाळला गेला. परिणाम काय होतो तर तुकोबाराय म्हणता तो गळ जो आहे तो माशाच्या घशात जातो, परिणामी माशाला मरावं लागतं. परंतु पुढे तुकोबाराय म्हणता ज्या वेळेला माशाचा अंतकाळ जवळ येतो त्यावेळेला तो भगवंताचं नामचिंतन आठवतो. मरणाचे विळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी. परंतु तुकोबाराय शेवटच्या चरणात तुम्ही आम्हाला सांगताय ज्यावेळेला अंतकाळ जवळ येतो आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर मुखारविंदात जर भगवंताचं नामचिंतन जर असेल तर तुकोबाराय म्हणतात त्याच्यासारखं सुख कुठेही नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही मरणाचे विळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी. अभंगातील प्रतिपाद्य विषय तुमच्या समोर मांडला. संपवायचं का कीर्तन? बेरवाडीकर संपवायचं? विठाल विठाल महायोग पीठे तटी भीमरथ्या वरम पुंडरिकाय दात मुनींद्री समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे. पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन
मन प्रथमन मन नमन नमन करू प्रथमन मन प्रथमन मन दुसरे चरण संतांचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू हे धन कृपा धने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू राधे 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 त्यांच्या कृपा धने कथेचा विस्तारू कथेचा विस्तारू 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 त्यांच्या कृपा धने कथेचा विस्तारू 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 वा 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 गोटाळी वाजवा एकदा ताई करता चांगलं आवडलं की मनापासून दाद द्यायला शिका आणि दाद दिलीच पाहिजे. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणे संतांच्या त्यांच्या कृपा दाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा हे ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दया करुणा कराया दया करुणा कराया दया करुणा कराया दया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जरा जरी जय हो हे त्यानुड झालो जरा जरी पावन झालो जरा जरी हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा त्यांचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. दुःखभंजन मारुती नंदन हे दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती
पवन सुत विनती अतिशय गोड विशाल महाराज. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत विनती है वारंवार, पवन सुत विनती है वारंवार. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, निवृत्तीनाथांचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी. शरण एका जनार्दनी, 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 शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. हे निवृत्तीनाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी. निवृत्तीनाथांची चरणी, शरण एका जनार्दनी. अविसाची आशा गळगिळी मासा, फुटून या घसा मरण पावे, मरणाचे वेळी करी तळमळ, आठवी कृपाळ तैविळी. ते लहान मुलं कोणाची असतील त्यांना शांत करा बरं. खेळणं बंद करा, पुढे येऊन बसा. अविसाची आशा गळगिळी मासा, फुटून या घसा मरण पावे, मरणाचे वेळी करी तळमळ, आठवी कृपाळी तैविळी. सेवेला स्पर्श करण्याआधी आज तुम्ही आम्ही सर्वजण वैकुंठवासी बब्याबाई लक्ष्मण बोराडे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं, वर्षश्राद्धानिमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. अखेरची आदरांजली देण्याकरता तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. वैकुंठवासी बब्याबाई लक्ष्मण बोराडे या मातेच्या जाण्यानं या बोराडे परिवारावरती दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. त्यांना जाऊन आज 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आहे संजय लक्ष्मण बोराडे, बहीण आहे लक्ष्मीबाई विष्णू पोरजे, देर आहे दत्तू बाबूराव बोराडे, विष्णुपंत पोपट हिरे, रामनाथ पोपट हिरे, महेश संजय बोराडे, अनिल संजय बोराडे, लता सुभाष बोर, इंदुबाई संजय बोराडे, सोनाली महेश बोराडे, साधना अनिल बोराडे, तेजस्विनी सुनील बोराडे व सुनील संजय बोराडे असा संपूर्ण परिवार. या मातेला 1 मुलगा 1 मुलगी, देर आहे, भाऊ आहे, नातसुना आहे, बहीण आहे असा संपूर्ण परिवार. या मातेचा पुढचा जीवन प्रवास सुखाचा जावो हीच भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना. आज ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला या ठिकाणी आलेली आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण सर्वांचे लाडके चोपदार हरिभक्तीपरायण मधुकर तात्या डोमसे यांच्यामुळे ही सेवा हरिभक्तीपरायण या मातेची सुपुत्र संजय दादा बोराडे,
यांनी माझ्याकडे या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे. मधुकर काकांचं अंतर्मनापासून इच्छा होती कार्यक्रम घ्यायचा आणि तो योगायोग या ठिकाणी आला आहे. खरं तर संप्रदायामध्ये चोपदाराचं काम साक्षात जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप विश्वपिता भगवान परमात्म्यानं केलं. दत्त चोपदारी करीत असे आणि माझ्यासारख्या पामराकडं ही सेवा हरिभक्ती पारायण मधुकर तात्यांनी माझ्याकडे या ठिकाणी सोपवलेली आहे. आणि या बोराडे परिवाराने म्हणजे संजय भाऊंनी फार सुंदर या ठिकाणी मातेच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्तानं हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. सुंदर अशी गायनाची साथ या ठिकाणी लाभते. माझं परम भाग्य. जगद्गुरु द्वाराचार्य महामंडलेश्वर आचार्य विद्यावाचस्पती रामकृष्ण महाराज लवितकर यांचे पटशिष्य हरिभक्ती पारायण तुकाराम महाराज शिंदे फार सुंदर गायनाची साथ या ठिकाणी करत आहे. नित्यनेमानं ते बाबांच्या सानिध्यात राहताना कायम सातत्याने बाबांसोबत ते असताय. फार सुंदर गायनाची साथ या ठिकाणी लाभते. इकडनं हरिभक्ती पारायण फार गोड या ठिकाणी आवाज आहे असे असणारे आमचे विशाल महाराज नन्नावरे फार गोड या ठिकाणी साथ करत आहे. फार गोड, अगदी गोड, अगदी सुंदर. इकडनं ताईंनी फार सुंदर या ठिकाणी साथ दिली. आणि ह्या सर्व बालगोपाळ भजनी मंडळ आमच्या सुनीता ताईंच्या ह्या सर्व विद्यार्थिनी आहे. फार गोड या ठिकाणी टाळ वाजवताना म्हणे गोड पावली या ठिकाणी खेळत आहे. अगदी गोड. एकदा टाळी वाजवा या सर्वांकरता. तसेच तुम्हाला मला सर्वांना डोलायला जे भाग पाडताय, ज्यांच्या हातात गोडवा आहे आणि खरंच समाधान ज्यांच्या चेहऱ्यावरती आहे, असे असणारे हरिभक्ती पारायण महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक मृदंग सम्राट समाधान महाराज गायकवाड फार सुंदर मृदंगाची साथ या ठिकाणी करत आहे. इकडनं दोन्ही भालदार चोपदार मला शोभेला असेच आहे. फक्त एकच विनंती आहे, भजन झाल्यावर तुम्ही पण डुला म्हणजे हे पण डुलतील. विठाल विठाल इकडनं जगनताता या ठिकाणी बसलेले. तिकडनं आमचे उकारडे महाराज या ठिकाणी आलेले, चंद्रभान काका उकारडे तेही या ठिकाणी आहे. सर्व परिचयाची मंडळी आहे. सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आणि तसेच माझा ओबडधोबड आवाज तुमच्यापर्यंत पोचवण्याचं जे काम करत आहे, ज्यांची गोड अशी सिस्टीम आहे, अगदी गोड, जे पाहिजे ते त्या ठिकाणी पाहिजे गरज पडत नाही. त्यांना माहिती काय पाहिजे काय नको आहे काय नाही ते आपोआप हँडल करता. असे असणारे आमचे हरिभक्ती पारायण राहुल दादा फार गोड या ठिकाणी त्यांनी सिस्टीम या ठिकाणी लावली. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. आणि तसेच संजय भाऊंनी फार गोड या ठिकाणी आयोजन नियोजन या ठिकाणी केलंय. सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. असं म्हणतात कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, अशा पुत्रांचा हेवा जगाचा जगन्नाथ विश्वाचा मायबाप जो भगवान परमात्मा आहे त्या विश्वपिता भगवान परमात्म्याला देखील हेवा वाटतो. कारण आपल्या घरातील माता पिता गेल्याच्या नंतरही त्यांचा सोहळा, मरणोत्तर नावाचा सोहळा माणूस गेल्यानंतर करावा लागतो. आणि तो सोहळा आज वर्षश्राद्धाच्या निमित्तानं संजय भाऊंनी मातेच्या प्रित्यर्थ या ठिकाणी केलेला आहे. एवढंच नाही, हा कार्यक्रम पुन्हा या सर्व बोराडे परिवाराला जर पुन्हा पाहायचा जर म्हटला, पुन्हा गुरुकुल पर्व चॅनल यावरती हा पुन्हा जसाच्या तसा हा कार्यक्रम पुन्हा पाहायला मिळणार आहे. कारण यूट्यूबवरती हा कार्यक्रम त्या ठिकाणी पडणार आहे. कारण मातेची आठवण म्हणून या ठिकाणी पुन्हा आठवण आल्याच्या नंतर आपण तो चॅनलला सबस्क्रायबर करायचं, पुन्हा आपल्याला तो कार्यक्रम पुन्हा लाईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे पहा, या मातेच्या पुढचा जीवन प्रवास सुखाचा जावो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. आता ऐका, श्राद्ध म्हणजे काय थोडक्यात सांगते, पुढं चालते. आणि मला माहिती आहे बेरवाडी चाटोरी इथं सध्या नाही बाबांचंच प्रगल्भ आहे. कसं रामकृष्ण महाराज लवितकरांचाच हा सर्व परिसर आहे. कारण बाबांचे अनेक सप्ते आहे या परिसरामध्ये. कारण इथं सगळी चांगली ऐकणारी माणसं आहे. कारण सगळी टोपेवाली म्हटले का सगळी चांगलं ऐकणारी माणसं. कारण सर्व शास्त्र श्रवण केलेली सर्व तुम्ही मंडळी माझ्यासमोर बसलेली आहात. मग आता ऐका, श्राद्ध म्हणजे काय? जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध. कार्य छोटं असो किंवा मोठं असो, अंतकरणात श्रद्धा पाहिजे. नुसतं करायचं म्हणून करायचं नाही, अंतकरणात काय पाहिजे? श्रद्धा. परत तुम्ही म्हणाल ताई शेजारच्यांनी केलं म्हणून आम्हाला करायचं, अजिबात नाही. इथं अंतकरणात श्रद्धा पाहिजे.
कार्य फार मोठं केलंय, संपूर्ण नाशिक जिल्ह्याला आमंत्रित केलंय, परंतु अंतकरणात श्रद्धा नाही. किंमत आहे का महिला वर्ग? तुमच्यावर दडपण आहे का? नाही ना? हां, मग फ्रेश बसा. तुम्ही बिमार नाही, मी बिमार आहे, पण मला का असं वाटते तुमच्याकडं पाहून तुम्ही बिमार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि विशेष म्हणजे एक नाव माझ्याकडनं राहून गेलं. केपानगरचे सुप्रसिद्ध विनेकरी महाराज आमचे आव्हाड भाऊ फार सुंदर या ठिकाणी विण्याची साथ करताय. परिसरामध्ये ते कायम असताय, त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार. ऐका, जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध. कार्य छोटं असो किंवा मोठं असो, अंतकरणात काय पाहिजे? बोला टपाटपा. श्रद्धा. 6 शास्त्र, त्याच्यापैकी एक न्यायमीमांसा नावाचं शास्त्र पुरावा देतं. श्रद्धा इति ते श्राद्ध. जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध. कार्य छोटं असो किंवा मोठं असो. मी काही सांगत होते, कार्य फार मोठं केलंय, संपूर्ण नाशिक जिल्ह्याला आमंत्रित केलंय, परंतु अंतकरणात श्रद्धा नाहीये, किंमत शून्य आहे. परंतु कार्य छोटं केलंय, परंतु अंतकरणातल्या श्रद्धेनं केलंय, किंमत आहे. आता ऐका, आपल्या घरातील माता पिता गेल्याच्या नंतर, वाडवडील गेल्याच्या नंतर श्राद्ध कर्म करावं लागतं. काय करावं लागतं? श्राद्ध कर्म करावं लागतं. जन्मदात्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता श्राद्ध कर्म करावं लागतं. तुम्ही आम्ही करतो यात नवल नाही. ब्रह्मांडाचा मालक, विश्वाचा मालक, ज्याला देव म्हणतात, त्या विश्वपिता भगवान परमात्म्याच्या बापाचं श्राद्ध कर्म करावं लागलं. तुम्ही आम्ही कोण? कोणसी पेडकी पत्ती आहे? करावं लागतं. आता ऐका, जन्मदात्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता श्राद्ध करावं लागतं. आता परत तुम्ही म्हणाल, ताई हां श्राद्ध करण्याची आमची ऐपतच नसेल, मग प्रश्न निर्माण होतोय. श्राद्ध करण्याची आमची ऐपतच नसेल तर मग कसं काय करायचं? आमचं एक वेळचं जेवायचे वांदे, मग आम्ही श्राद्ध कर्म कसं करायचं? त्याला पण शास्त्र पुरावा देतं. काय पुरावा देतं? आपल्याकडं काहीच नसू द्या, काहीच नसू द्या, ब्रह्मगिरीला जायचं. उंच बरं का, आपल्या जवळ आहे, उंच टेकडीवर जायचं ब्रह्मगिरीच्या. ऐका, तिथं गेल्याच्या नंतर दक्षिण दिशेला पाहायचं. कोणत्या? दक्षिण दिशेला पाहायचं आणि गेलेल्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. काय घ्यायचं? गेलेल्या व्यक्तीचं नाव. वाचून सांगते बरं का, नाही तर जास्त शास्त्र सांगायला सुरुवात केली का लोक पेंगायला लागतात. ऐका, गेलेल्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, दक्षिण दिशेकडे पाहायचं आणि बोंब मारायची गेलेल्या व्यक्तीचं नाव घेऊन. तुम्ही म्हणाल, ताई पुरावा द्या. मग बोला. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. गेलेल्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि बोंब मारायची. परत तुम्ही म्हणाल, बोंबा फक्त शिमग्यालाच मारतात. बोंबा शिमग्यालाच मारतात, परंतु ज्याची ऐपत नाही त्याला सांगितलं. आज तारीख किती? 13/7. मग आज पेटवल्यानंतर पुढची 13/7 येईपर्यंत विझणार नाही अशांना सांगितलं. नाही कळालं? जाऊ दे, लेट करंट आहे. आज पेटवल्यानंतर पुढची 13/7 येईपर्यंत पेटलं तर विझणार नाही अशांना सांगितलं नाही. ज्याची ऐपत नाही माता पित्याचं श्राद्ध कर्म करण्याची, त्यांच्याकरता सांगितलं. अहो एवढंच नाही, आपण जे खातो सदा गुळाचा खडा जरी अर्पण केला तरी श्राद्ध कर्म होतं, परंतु अंतकरणातल्या श्रद्धेनं. कारण जे श्रद्धेनं केलं जातं त्याचं नाव श्राद्ध. आपल्या घरातील वाडवडील गेल्यानंतरही त्यांचे अंकित दिवस शिल्लक राहता. 18व्या अध्यायामध्ये माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा 110 क्रमांकाची ओवी पुरावा देऊन सांगता. पुरावा फार गोडे, ऐका. आणि सोम सूर्यादी ग्रहणे येऊ करविती पार्वणे. जे का माता पितरे अंकित दिवस. माणूस गेल्याच्या नंतरही अंकित दिवस शिल्लक राहतात आणि ती मुलांचं इति कर्तव्य आहे पूर्णत्वाला नेणं. आणि मला असं वाटतंय, हरिभक्तीपरायण संजय भाऊंनी वैकुंठवासी बब्याबाईंच्या मातेच्या प्रित्यर्थ ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान या सर्व क्रिया श्रद्धायुक्त अंतकरणानं पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला. जवळपास 3-4 महिन्यापासून नियोजन चालू होते. श्रद्धेनं पूर्णत्वाला नेण्याचा काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. मग आता ऐका, परत तुम्ही म्हणाल, तर या अंकित दिवस म्हणजे काय? पुन्हा प्रश्न निर्माण होता. मला ती एक सवय,
खरकट मागं ठेवायची सवय नाही. ऐका, अंकित दिवस म्हणजे काय? माणूस गेल्याच्या नंतरही त्याचे अंकित दिवस शिल्लक राहतात. मग अंकित दिवस म्हणजे काय? मग आता माणूस गेल्यानंतर निदान 3 श्राद्ध तरी करावे लागतात. एक नवश्राद्ध, एक नवमिश्र श्राद्ध. परत तुम्ही म्हणाल हे नवश्राद्ध नवमिश्र श्राद्ध यातलं आम्हाला काही कळत नाही, ते नावं पण म्हणता येत नाही, एवढं कुठं आम्ही शिकेले, सोप्या भाषेत सांगा. मग आता ऐका, सवाशीण जर असेल तर नवमी घालावी लागते, पित्तरपाट्यामध्ये पित्तर जीव घालावे लागतात, आणि गेलेली तिथी. हे 3 श्राद्ध माणूस गेल्यानंतर करावे लागतात, कारण ज्ञानोबाराय म्हणतात ते अंकित दिवस आहे. आता मला एक सांगा, वैकुंठवासी बब्याबाईंना जाऊन किती दिवस पूर्ण झाले? झोपल्या का काय? गोड स्वर लागला ना? झोपल्या किती दिवस झाले? जाऊ दे, नका टेन्शन घेऊ, मीच सांगते. तुमच्या माझ्या दृष्टीनं त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. डायरेक्ट उत्तरच सांगत होते. तुमच्या माझ्या दृष्टीनं 1 वर्ष पूर्ण होतंय त्यांना, परंतु त्यांना जाऊन गरुड पुराणानुसार, आता जर आम्ही तुकाराम महाराजांना म्हटलं 18 पुराणं सांगा तर लगेच सांगतील. परंतु ऐका, 18 पुराणापैकी एक गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे. बाबांची जागा मी नाही घेणार, नका काळजी करू तुम्ही. विठ्ठल विठ्ठल गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे, आणि त्या गरुड पुराणामध्ये सविस्तर वर्णन आले, वाचा. ऐका, तुमच्या माझ्या दृष्टीनं 1 वर्ष पूर्ण झालं, परंतु वैकुंठवासी बब्याबाईंना जाऊन फक्त आणि फक्त 12च दिवस पूर्ण झाले. तुम्ही म्हणाल कसं काय ताई, पटून द्या. ऐका, 10वं झालं, 13वं आलं, 13व्या नंतर लगेच 15 दिवसात महिना घालतात. त्याला काय विश्लेषण करून सांगते. ऐका, पहिला महिना येतो, त्याला पहिला महिना जिवंत घालतात. म्हणजे कसा? जिवंतपणी नाही बरं का, जित्या वाराला घालतात. म्हणजे आज वार कोणता? रविवार. उदाहरणार्थ आज जर एखादी व्यक्ती जर गेली तर तिचा महिना कधी येणार? जिवंत वाराला, शनिवारी येणार. 1 दिवस अगोदर त्याला पहिला महिना जिवंत घालतात. त्याला जिवंत महिना त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत जित्या वाऱ्याला घालतात. ऐका, 1 महिना म्हणजे 1 दिवस. शास्त्रानं 16 संस्कार सांगितले. त्या 16 संस्कारामध्ये मरणोत्तर नावाचा एक संस्कार आहे, आणि तो मरणोत्तर नावाचा संस्कार म्हणजे पिंडदान झाल्याच्या नंतर, 10वं झाल्याच्या नंतर परत 13व्याला पिंडदान होतं. 13व्याचं पिंडदान झाल्याच्या नंतर लगेच पहिला महिना मासिक श्राद्ध त्या ठिकाणी घातलं जातं. मग 11.5 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर मग आपण श्राद्ध करतो. 5 महिने म्हणजे 5 दिवस. 5 महिने म्हणजे 5 दिवस. आता आपण म्हणतो 5 महिने म्हणजे 5 दिवस, तसे 12 दिवस पूर्ण होतात. कारण मी स्वतः मोजले, इंग्लिश महिन्याप्रमाणे 11.5 महिने पूर्ण होतात तसा जर विचार केला तर, आणि मराठी महिन्याप्रमाणे बरोबर 12 महिने पूर्ण होतात. तुम्ही मोजून पहा. कारण तुमच्या माझ्या दृष्टीनं वैकुंठवासी बब्या आजींना जाऊन त्या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण झाले, परंतु गरुड पुराणानुसार फक्त 12 दिवस या ठिकाणी पूर्णत्वाला गेले. ऐका, आता पुढचं ऐका. परत तुम्ही म्हणल्या आणि त्यात गेल्या आणि त्यांचा पुढचा जीवन प्रवास सुखाचा होईल असं का म्हटलं? ऐका, कान देऊन ऐका. श्राद्धाच्या दिवशी त्या मृत व्यक्तीला नेण्याकरता आर्यमा नावाचं पितर त्या ठिकाणी येत असते. आर्यमा नावाची देवता श्राद्धाच्या दिवशी येत असते, आणि खऱ्या अर्थी पुढच्या जीवन प्रवासाला श्राद्धाच्या दिवशी काय होत असते? सुरुवात होत असते. मला असं वाटतंय या बोराडे परिवाराने या मातेच्या प्रित्यर्थ ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान या सर्व क्रिया श्रद्धायुक्त अंतकरणानं पूर्णत्वाला नेण्याचा काय केलेला आहे? पुरेपूर प्रयत्न केलाय. म्हणजे आईच्या ऋणातून उतराई होण्याचा काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आताशी श्राद्ध म्हणजे काय तुमच्या समोर मांडलं. अजूनही एक व्याख्या सांगते. श्रद्धा आणि श्राद्ध. श्रद्धा आणि श्राद्ध. श्रद्धा शब्दातून श्राद्ध शब्दाची निर्मिती झाली. फरक फक्त एका काण्याचा आहे. आता गीतेचा पुरावा जर तुमच्या समोर मांडायचा जर म्हणतात तर श्रद्धावानानं संयुच्च. कारण श्रद्धा या शब्दातून श्राद्ध शब्दाची निर्मिती त्या ठिकाणी झाली. आणि न्यायमीमांसा शास्त्राप्रमाणे जर विचार केला, श्रद्धा ते श्राद्ध, जे श्रद्धेनं केलं तर त्याचं नाव श्राद्ध. आणि सेवेसाठी निवडलेल्या अभंगामध्ये
सकाळी प्रवचन होतं ना त्याच्यामुळे झालं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 अविसाचे आशा गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे मरणाचे विळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी. अभंग तुकोबारायांचा आहे, अभंग गाथ्यातला आहे, अभंग माथ्यातला नाही. तदपूर्वी माझ्या कीर्तनाचा नियम आहे, मी कीर्तनात प्रश्न विचारत असते. मी कीर्तनात प्रश्न विचारत असते. जो कोणी प्रश्नाचं उत्तर बरोबर देईल त्याला मी 5 लाख रुपये बक्षीस देते. खरं देते महिला वर्ग. 5 लाख रुपये बक्षीस. शिंदे भाऊ 5 लाखांबरोबर 5 सोन्याचे बिस्किट पण फ्री आहे डायरेक्ट. मग ऐका, जर उत्तर बरोबर दिलं त्यालाच रोख पारितोषिक दिलं जाईल आणि जर चुकलं तर मी वापर डबल न वसुली करते. डबल न वसुली करते आणि उत्तर बरोबर जर आलं तर मी माझ्या पदाचे देत नाही. मला आमंत्रित कोणी केलंय? थेट त्यांची भेट घ्यायची, तुमचं पारितोषिक घेऊन जायचं. विठाल विठाल विठाला 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 अविसाची आशा गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावी मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तै विळी. अभंग तुकोबारायांचा अभंग गाथ्यातला आहे, अभंग 3 चरणाचा आहे, अभंग माथ्यातला नाही. या अभंगामध्ये तुकोबाराय जीवाला उपदेश करताय. आता ऐका, उपदेश करत असताना तुकोबाराय सर्वसामान्य जीवाला सांगताय की तुम्ही आम्ही सर्वजण विषयाच्या आहारी गेलेलो आहोत, विषयाच्या आहारी गेलेलो आहोत. आता ऐका, जीवन जगत असताना मनुष्य जीवाची वासना शिल्लक राहिली तरी जन्म घ्यावा लागतो. काय? तरी जन्म घ्यावा लागतो. पाप पुण्य समसमान झालं तरी जन्माला यावं लागतं. किती पुरावे द्यायचे, किती पुरावे द्यायचे. मग एवढंच नाही, मृत्यू लोकात जन्माला यावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा टाळी वाजवा एकदा. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय धन्यामी जन्मालो दास विठोबाची जाणून. या मृत्यू लोकामध्ये इह लोकामध्ये तुकोबारा म्हणतात तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो, परंतु जन्माला आल्याच्या नंतर जन्म प्राप्त झाल्याच्या नंतर प्रत्येकाला मरायचे. इथं कुणीही राहायला आलेलं नाही. अजामेला पंजामेला बाप वजना गेला दे गदना तू बोलतो तोही दैचा झाला दे
झाला आमचा मेला पंजा मेला व वचन गेला देखत देखत राहतो पळतो हे तैसा झाला देखत देखत राहतो पळतो हे तैसा झाला आजामीला पंजामीला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपल्या डोळ्यासमोरची उदाहरणे प्रत्येकाला जायचे. आजा गेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. प्रत्येकाला जायचंय. इथं कुणीही राहायला आलेलं नाही. परंतु ऐका, मृत्यू ही संकल्पना अशी आहे, मृत्यू या संकल्पनेतून कोणीही सुटत नाही. परंतु तुकोबाराय म्हणता मृत्यूला कारण अमिष सुद्धा आहे, अविष सुद्धा आहे. तुम्ही म्हणाल ते कसं? ऐका, अगोदर मृत्यूचे प्रकार ऐका. मृत्यूचे 6 प्रकार आहे. बारकाईनं ऐका. काल मृत्यू, अकाल मृत्यू, महाकाल मृत्यू, स्वइच्छा मृत्यू, परेच्छा मृत्यू आणि तीर्थ मृत्यू. किती प्रकार? 6 प्रकार. मृत्यूचे 6 प्रकार. त्या 6 प्रकारापैकी आपण कोणत्या प्रकारात येऊ सांगता येईल का? बसलेल्यांपैकी कोणत्या प्रकारात येऊ? नका टेन्शन घेऊ, मी सांगते ऐका. तीर्थ मृत्यू. तीर्थ मृत्यू कशाला म्हणतात? तीर्थ, कीर्तन समजतंय ना? कीर्तन कळतंय ना? डोक्यावरून नाही जात ना? मग ऐका. तीर्थ मृत्यू. मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास चालू केलाय. तुमचे चेहरे पाहिल्यावर कळतंय मला. तुम्ही तीर्थ मृत्यूची व्याख्या काय करणार आहे सांगू मी? ताई आत्ताच वारी झाली. एखादा महात्मा, एखादा सद्गृहस्थ जर पंढरपूरला गेला, बरोबर ना महिला वर्ग, आणि त्याचा मृत्यू जर पंढरपूरला झाला, विठ्ठलाच्या चरणी लीन झाला, तर त्याला तीर्थ मृत्यू म्हणतात. बरोबर ना? ती पाती मावशी हा म्हणते पा. चेहरे पाल्याबरोबर कळते. महिला वर्ग तुम्ही असंच म्हणणार होत्या ना? तुम्ही अत्यंत चुकीचं उत्तर दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी 5-5 लाख रुपये काढा आणि चोपदारांकडे जमा करा. ऐका, तीर्थ मृत्यू म्हणजे काय? काय तीर्थ मृत्यूची व्याख्या? तीर्थ मृत्यू म्हणजे जे जवान अहोरात्र देशाचं संरक्षण करताय सीमेवरती, संरक्षण करता करता जवानांचा मृत्यू जर सीमेवर झाला तर त्याला तीर्थ मृत्यू म्हणतात. कळालं का तीर्थ मृत्यूची व्याख्या? ऐका, हा झाला तीर्थ मृत्यू. दुसरा मृत्यू परेच्छा मृत्यू. हा परेच्छा मृत्यू तुमचा माझा होईल असं काही नाही, कोणाचाही होऊ शकतो. परेच्छा मृत्यूची व्याख्या अशी: दुसऱ्याच्या इच्छेनं होणारा मृत्यू म्हणजे परेच्छा मृत्यू. दुसऱ्याच्या इच्छेनं झालाय, आपली काही चूक नाही, रस्त्यानं चाललोय, समोरून भला मोठा कंटेनर आलाय, त्याची ब्रेक फेले आणि ऑन दी स्पॉट आपण जागेवर गेलो. म्हणजे काय? दुसऱ्याच्या इच्छेनं होणारा मृत्यू म्हणजे परेच्छा मृत्यू. आता स्वइच्छा मृत्यू. आम्ही स्वइच्छेनं जन्माला येऊ शकतो का? बेरवाडीकर येऊ शकतो? महिला वर्ग, पुरुष वर्ग स्वइच्छेनं? बरं, नाही जन्माला येऊ शकत, मरू तर शकतो ना? यू आर राईट. जन्मालाही येऊ शकत नाही आणि मरूही शकत नाही, परंतु जन्मालाही यावं लागतं, मरावंही लागतं. ज्ञानोबराय पुरावा देता. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूचिया सोहळिया ना म्हणे नयो धनंजया जिया. देहरूपी गावाला जन्माला यावं लागतं. जन्म आणि मृत्यू हे 2 सोहळे माणसाचे होतात. आणि मी तिसरा एक ऍड केलाय, तुमचा झालाय का नाही मला नाही माहिती, परंतु मी सांगते, तुम्हाला कळल. ज्ञानोबरांनी 2च सांगितले, जन्माचा आणि मृत्यूचा. तिसरा सोहळा लग्नाचा. खाली बसलेल्यांपैकी जवळपास 80% आपले सगळ्यांची झालेत, बरोबर आहे का नाही? परंतु देहरूपी गावाला जन्माला यावं लागतं, जन्माला यावं लागतं, मरावंही लागतं.
लागतंय, ऐका, जन्माला यावं लागतं, मरावंही लागतंय, तरी देखील आपल्याला स्वइच्छेनं मरता येत नाही आणि जन्माला येता येत नाही. तुमचं काय मत आहे? मग स्वइच्छेनं जन्माला येतं कोण? स्वइच्छेनं जन्माला येणारे संत आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. हा बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. आ बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वा, तुकाराम महाराज फार गोड बर का, अगदी गोड. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरली जग, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरली जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. संत स्वइच्छेनं जन्माला येतात आणि स्वइच्छेनं जातात. तुकोबरायांचा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं, आधी करून सर्व संत महात्म्यांची पुरावे आपल्याला माहिती आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं उदाहरण घ्या. नाथबाबांचं देहावसन झालं, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं देहावसन झालं. देहावसन झाल्याच्या नंतर आता निघाली गेल्याच्या नंतर काय घरात ठेवायची गोष्ट नाही, बरोबर आहे की नाही? माणूस किती श्रीमंत असला तरी खांदेकरी लागतात, बरोबर आहे की नाही? आता सध्या गाडी येते तरी खांदेकरी लागतात, गाडी येते तरी खांदेकरी लागतात. परंतु ऐका, आणि काही माणसं असे काही म्हणतात एवढी श्रीमंती, किती गडगंज प्रॉपर्टी, काय उपयोग श्रीमंतीचा, बोलू लागले काही माणसं. शेवटी पठ्ठ्याच्याच खांद्यावर गेला. भाऊबंदच लागतात. कोण लागतं? भाऊबंद लागतात. आणि तसंच झालं गड्या, काय तसंच झालं. घेतलं भाऊबंद खांदेकरी आणि लोकांचं बोलणं ऐकलं. आता कसं आहे माहिती, लोक मसनवटीत गेले तरी शांत बसत नाही. तो एकच जागा अशी स्मशानभूमी, तिथं गेल्यावर माणूस कायमचा शांत होतो, बरोबर आहे की नाही? तरी माणसं शांत बसत नाही. आणि कोणी ऐकलं? नाथबाबांनी ऐकलं आणि लगेच हरिपंताला आवाज दिला. अरे हरिपंत, ठेव म्हणे प्रेत खाली, मला यांच्या खांद्यावर जायचं नाही. लोक मेलं तरी नावच ठेवतात, दूषणच लावतात, पाठीमागं नावच ठेवतात. बरं, मेल्यावर आपलं नाव शिल्लक राहतं का? बेरवाडीकर, मेल्यावर नाव शिल्लक राहतं का? राहतं का? महिला वर्ग राहतं का? हा, मेल्यावर नाव शिल्लक राहत नाही. पहिलं म्हणतं कुठपर्यंत आली बॉडी, कुठपर्यंत आलं मड, गेलेल्या व्यक्तीचं नाव नाही घेत. कुठपर्यंत आली गाडी, कुठपर्यंत आली बॉडी, असंच म्हणतात का? असं म्हणता, हा तो गेलेला व्यक्ती कुठपर्यंत आला रे पहा जरा, असं म्हणतात का? नाही, कुठपर्यंत आली बॉडी, कुठपर्यंत आली गाडी, एवढंच बोललं जातं. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हरिपंताला आवाज दिला, म्हण ठेव खाली, मला यांच्या खांद्यावर जायचं नाही. लोक मेलं तरी नावच ठेवता, नको म्हणे. पुन्हा झालं देहावसन. आणि तेलीनबाईची मुलगी पहिल्याच मुलाला सासऱ्या चाललेली असती, महिला वर्ग. आता तुमच्याकडे बरं का, ऐका, आपलं कसं आहे, फक्त बटन दाबायचा उशीर आहे.
एकदा का तोंडाचा पट्टा चालू झाला का तो बंदच होत नाही, अजिबात नाही. मग त्याला ट्रबलही नको, गेंदही नको, सिस्टीमही नको, लाईटीची तर गरजच नाही, अजिबात नको. फक्त बटन दाबायचा उशिरी, एकदा का चालू झालं का ते कसलंच बंद होत नाही. मग आता म्हणे बाई काही मडा आडवं गेलं, याला काय आता सुचलं का, हीच वेळ भेटली का, आताच जायचं होतं का, माझी मुलगी पहिल्याच मुळाला चालली, आता ती सुखाचा संसार करल का, तिनं जे बडबड चालू केली ती कशीच बंद होईना. मग नाथबाबाला माहिती होतं हिची बडबड कशी बंद होईल. शांतीब्रह्म एकनाथ महाराज उठून बसले, तिरडीवर हात जोडले. अगं ये माते, माझं काय नाही, मी पुन्हा कधीतरी जाईन, पण तुझी मुलगी सुखानं गुण्या गोविंदानं सासऱ्या जाऊ दे, संसार करू दे, माझं काही नाही, मी पुन्हा कधीतरी जाईल. मग त्यावेळेला नाथबाबांनी मनाशी निश्चय केला, आता असं जायचं ना, कोणाच्या खांद्यावरही नको, कोणाला त्रासही नको, भाऊबंधालाही त्रास नको, कोणालाच नको, असं जायचं, कोणालाच त्रास नाही झाला पाहिजे. गोदावरीच्या काठावर आले मस्तपैकी. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जलसमाधी त्या ठिकाणी घेतली नाथषष्ठीला, बरोबर आहे की नाही. माझा दृष्टांत संपला, मला दृष्टांत लांबवायचं नाही, मला फक्त सिद्धांत तुमच्यासमोर मांडायचा आहे. संत स्वइच्छेनं जन्माला येतात आणि स्वइच्छेनं जातात. आपण स्वइच्छेनं जन्माला येऊ शकत नाही आणि स्वइच्छेनं मरूही शकत नाही. आपण स्वइच्छेनं मरू शकत नाही आणि जन्माला येऊ शकत नाही. मग आता तीर्थ मृत्यू, त्याच्यानंतर परेच्छा मृत्यू आणि हा स्वइच्छा मृत्यू, 3 मृत्यू तुमच्या समोर मांडले. 3 बाकी आहे, काल मृत्यू, महाकाल मृत्यू आणि अकाल मृत्यू. ही 3 मृत्यू बाकी आहे. शहाण्या डॉक्टरनी सगळ्या गोळ्या एका टायमाला देऊ नये, रिॲक्शन होण्याची दाट शक्यता असते. पुन्हा कधी टाईम आला का मग पुन्हा ही 3 मृत्यू सांगेल. मग मृत्यूचे 6 प्रकार तुमच्या समोर मांडले. ऐका, मृत्यूचे 6 प्रकार तुमच्या समोर मांडले. आता मृत्यूचे कारण देखील आहे, त्याची लक्षणं देखील आहे. मग आता ऐका, मृत्यूचे लक्षणं माणसाला अगोदरच कळतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण माऊली, महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय म्हणता, मृत्यू येण्याच्या अगोदरच माणूस सावध झाला पाहिजे. ज्ञानोबारायांनी पुरावा दिला, पुराव्याशिवाय बोलत नाही मी, पहिल्यापासून माझा नियम आहे. ज्ञानोबाराय पुरावा देता, आणि मृत्यू पुढे आहे तो कल्पांतिका पाहे, परी हे आजीची होय सावधूजो. ज्ञानोबाराय म्हणता मृत्यू अटळ आहे, तो प्रत्येकाच्या समोर उभा आहे. मृत्यू या संकल्पनेतून कोणी सुटलं नाही, आता सावध व्हा. मग त्याच्याकरता तुकोबारायांनी पुरावा सुद्धा दिला. काय लक्षणं कळतात. पहिलं लक्षण आहे, ऐका, कानावरची केस पिकणे, कर्ण म्हटलं गेलं त्याला. आणि कोण सावध झालं होतं? राजा दशरथ. कानावरची केस पिकला, एक केस पिकला आणि त्या पिकलेल्या केसानं उपदेश केला, आता मृत्यूच्या जवळ चाललोय, मृत्यूच्या जवळ चाललोय. तुम्ही म्हणाल ताई पुरावा द्या. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी, जरा कर्णमुळे सांगू आले 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 गोष्टी. मृत्यूची या भेटी जवळ या, मृत्यूची या भेटी जवळ या,
वा अतिशय गोड, एकदा टाळी वाजवा ना. जरा करणमुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, पुण्याची या जाण कार्य सिद्धी. मृत्यू येण्याच्या अगोदर लक्षणं कळतात, आपण दुर्लक्ष करतो. पहिलं लक्षण काय? कानाची केस पिकणं, कानावरची केस पिकणं. एकदा का कानावरची केस पिकले, भाकड कथा नाही वाचून सांगते, असं गंभीरवाणी पाहू नका, पुरावे देऊन सांगितले ऐका. आपण मृत्यूच्या जवळ जातोय, आता सावध व्हा, आता सावध व्हा. संत महात्मे जीव तोडू तोडू सांगताय, परंतु आम्ही एका कानानं ऐकतो, दुसऱ्या कानानं आमच्या कानातून हवा जातीची. आम्ही पुन्हा जैस येते, पुन्हा जैस येते. अजून पुरावे देते ऐका. रोज आंघोळ करतो, लक्षणं 1-2च सांगते बरं का, उकारडे महाराज 1-2च सांगते ऐका. तुमच्या फायद्याचं हे लक्ष कान इकडे देऊन ऐका, तसे तुमचं सगळ्यांचं लक्ष आहेच आहे म्हणा ऐका. 1-2 सांगते लक्षणं. रोज आंघोळ करतो आपण, करतो ना. आता बाई तुम्ही आंघोळ करून नाही आले का? करतो ना आंघोळ, आंघोळ करूनच आले ना तुम्ही. हालतही नाही, डुलत नाही, आहेत ना जागावर. हा, रोज आंघोळ करतो आपण. आंघोळ करताना निरीक्षण करायचं. काय निरीक्षण करायचंय? पहिले होते मग, त्याच्या अगोदर होते मातीचे लोटके, बरोबर ना समाधान महाराज? मातीचे लोटके, गाडगे गाडगे, पहिले गाडगे होते. तुम्हाला काय माहिती, कलयुग आहे ना आपण. मला असं वाटतं आंघोळ पण आता ऑनलाईन व्हायला बसली. ऐका. त्याच्यानंतर आले मग. आता पहिली संस्कृती गेली. आता पहिलं स्टीलच्या भांड्यांना जास्त महत्त्व होतं, म्हणून पितळाचे कोपऱ्यात पडले. आता पितळाचीच वर आली, बरोबर की नाही? आता पितळांच्याच भांड्याला जास्त महत्त्व आले. आता कोणत्याही हॉटेलमध्ये जा, पहिले ते आपण त्याच्यात जेवण मागतो, आणि घरचे विकले, घरचे विकले. मग आता ऐका काय सांगू लागले, कीर्तन. हा, रोज आंघोळ करतो. त्याच्यानंतर आले मग. त्याच्यानंतर आता मगाची गरज नाही, मगाच्या अगोदर होती तांबे. तोच तांब्या दोन्ही कामांना चालायचा, समजून घ्या, समजणेवाले को इशारा काफी आहे. दोन्ही कामांना चालायचा तांब्या तोच बरं का. नाही कळालं जाऊ द्या, तुमचं मन मोठं आहे असं मी समजते ऐका. त्याच्यानंतर आले मग, आणि त्याच्यानंतर आता मगानंतर आलं शावर. ऐका. आंघोळ करत असताना निरीक्षण करायचं. मगाभर पाणी, तांब्याभर पाणी, जे काही असेल लोटकाभर, जे काही तुमच्याजवळ असेल ते छातीवर ओतायचंय. बारकाईनं लक्ष द्या. छातीवर पाणी ओतायचंय आणि ओतल्याबरोबर पाहायचंय लगेच, तात्काळ. नाही तर आंघोळ केला 1 तासानं पाल. 1 तांब्याभर पाणी छातीवर ओतल्याबरोबर लगेच छाती कोरडी जर झाली तर समजायचं मृत्यू लोकांमध्ये आपण 10च महिन्याची पाहुणी राहिलो. सत्य वाचून सांगते, वाचून वाचून ऐका. किती महिन्याचे बेरवाडीकर? किती? हा, आताशी आवाज निघाला गड्या. 10 महिन्याची पाहुणे राहिलो. पण काय आठ काय त्याला, पाणी ओतल्याबरोबर लगेच छाती कोरडी झाली पाहिजे. तर समजायचं आपण या मृत्यू लोकांमध्ये 10 महिन्याचे पाहुणे राहिलो. किती महिन्याचे? 10 महिन्याचे पाहुणे राहिलो. तिथून पुढं चला, तिथून पुढं चला. आपल्या शेजारी जो माणूस झोपलाय, उत्तरेकडचा ध्रुवतारा त्याला दिसतोय, परंतु आपल्या डोळ्यांना दिसत नाही. त्याला दिसतोय, आपल्याला दिसत नाही. समजून जायचं आता या मृत्यू लोकांमध्ये आपण फार काळ टिकू शकत नाही. आता मृत्यू लोकांमध्ये तुम्ही किती महिन्याचे पाहुणे राहिलो? मग 10 झालं, आता 2-2 महिन्यांनी गटत येईल ना. किती? हां, किती? 8 महिन्याचे राहिलो. तिथून पुढं झालं. आता मध्ये बरेच सांगितले, एका झोपेतनं उठणं, स्वप्न पडतं आपलाच मुलगा तेलानं आंघोळ घालतो, तेलानं बरं का, पाण्यानं नाही, हे स्वप्न पडतं. एका माणसाचे 2-2 माणसं दिसू लागतात. हे तसं आयुष्य घटत चालतं 10 महिन्यांच्या पलीकडं बरं का. मग परत तुम्ही म्हणाल त्याचा काही पुरावा? माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबा यांचा एक अभंग आहे, दुरीछिद्र बंद करायची, दुरीछिद्र बंद करायची. चिंचिन चिंचिन असा आवाज येतो, आणि चिंचिन चिंचिन असा आवाज येऊ लागला का समजायचा आता आपलं आयुष्य संपलं. आपल्या कपाळाच्या मध्यभागी एक चक्रबिंदू आहे.
आणि तो जर आपल्या या तर्जुनी बोटाला जर लागला तर समजायचं आता आपण फार काळ टिकू शकत नाही, जास्तीत जास्त महिनाभर. एका दिवसाची लक्षणं कारण शास्त्रानं वेगळे सांगितले. मी तर हे वर्षभराची सांगते ऐका, आणि शेवटचं सांगते. आणि मला माहिती जेवढे सांगितले त्यातलं तुमचं एकही लक्षात राहणार नाही, पण जे सांगणार आहे ते तुमच्या लक्षात राहणार आहे. कोणतं सांगू ऐका. प्रत्येकाला डोळे, प्रत्येकाला स्वतःचं नाक आहे, आणि प्रत्येकाचं नाक स्वतःच्या आपल्या डोळ्यांना आपलं नाक दिसतं. ते लांब असो, आखूड असो, कसं असो, ज्याचं त्याचं नाक ज्याचे त्याला दिसतं. ऐका, कसंही असो, ज्याचं त्याला दिसतं. आपल्याच डोळ्यांना आपला नाकाचा शेंडा दिसायचा बंद झाला. इकडं लक्ष द्या. काय? आपल्याच डोळ्यांना आपला नाकाचा शेंडा, याचा त्याचा नाही पाहायचा, आपलाच पाहायचा. नाकाचा शेंडा दिसायचा बंद झाला की समजायचा तो मृत्यूलोकातला आपला शेवटचा दिवस. पुरावा, नासागरीचे अगरम न दिसता नैनी, डोळ्यांना दिसायचा नाकाचा शेंडा बंद झाला की तो आपला मृत्यूलोकातला काय आहे, शेवटचा दिवस. आता प्रवचनात पाहू नका आपलं नाक जागेवर आहे का बाजूला गेले, फक्त लक्षात ठेवा. कारण माणूस गेल्यानंतर पहिली माणसं सांगतात त्याचा नाक. म्या देखीला रंगणी रंगनाथ तुम्या देखीला से, रंगणी रंगनाथ तुम्या देखीला से, तर हात टेकीत तळवी तर हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तोम्या देखीला गसवे, रंगणी रंगनाथ तोम्या देखीला गसवे, रंगणी रंगनाथ तुम्या देखीला से, रंगणी रंगनाथ तुम्या देखीला से. वा वा वा. तळवेतळ हात टेकित ओ, तळवेतळ हात टेकित, डाव्या गुडघ्यानं रांगत, रंगणी रंगनाथ तोम्या देखीला गसवे, रंगणी रंगनाथ तोम्या देखीला गसवे, तोम्या देखीला गसवे, तोम्या देखीला गसवे. वा, कारण गवळणी हरीच्या रंगात रंगायच्या. ऐका ना, आपण रंगलोय तो विषय रंगामध्ये, आणि त्या रंगात एवढे रंगलो गेलो त्याच विषय रंगामध्ये आपला घातपात होतो हेच आपल्याला कळत नाहीये. आणि तोच घातपात माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्ही आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करताय, परंतु वळत नाही. माता ऐका, जगद्गुरु तुकोबाराय हेच सांगता आपल्या मृत्यूचं कारण अमिष सुद्धा आहे. आणि समजण्याकरता तुकोबारायांनी उदाहरण दिलं माशाचं. मासे पकडणारे माणसं तुम्ही पाहिले, जरी नाही पाहिली तरी ऐका. मासे पकडत असताना तो जो पकडणारा माणूस आहे तो मासे पकडताना काय करतो, गळ पाण्यात टाकीतो. कुणी जाळं टाकीतं, कुणी गळ टाकीतं. ऐका, आणि गळ पाण्यात टाकल्याच्या नंतर कोरडा गळ पाण्यात टाकला एक तरी मासा सापडेल का? त्याच्यासाठी काय करावं लागतं? बेरवाडीकर, काय करावं लागतं? त्याला लालच दाखवावं लागतं. लालच, पैसा फेको तमाशा देखो, तशीच गंमत आहे. लालच सोप्या भाषेत सांगू का, कोणी कणिक लावतं, म्हणजे गव्हाचं पीठ बरं का महिला, कोणी गव्हाचं पीठ, कोणी पावाचा तुकडा लावतं, आणि कुणी अगदी सोप्या भाषेत सांगू का, शिदड लावित्या. आणि एकदा का शिदड गळाच्या टोकाला लावलं, गळ पाण्यात टाकला का तो वरून हिसका देतो जोरात. मला काही अनुभव नाही असं नका पाहू, तो ॲक्शन करतो तसं सांगितलं. आणि तो वरून हिसका देतो. आणि कसा करतो, गळ पाण्यात टाकल्यानंतर बरं का, परंतु त्या माशाला माहीत राहत नाही आपण लालसे पोटी मृत्यूला आमंत्रण देतोय. तो कोब्बाराय तेच सांगताय, तुम्ही आम्हाला काय सांगताय? मग तो जो मासा आहे गळाभोवती येतो, कशाच्या दृष्टीनं? खाण्याच्या लालसेनं जवळ येतो. परिणाम त्या माशाला मरावं लागतं. आणि याचंच उत्तर तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं. अविजाची आशा गळा घेणे मासा,
अविसाची ये आशा गळा गेली माझा अविसाची ये आशा गळा गेली माझा अविसाची ये आशा गळा गेली माझा अविसाची 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 आशा गळा गेली माझा हे अविसाची ये आशा गळा गेली माझा 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 अविसाची 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 आशा गळा गेली माझा ही अविसाची ये आशा गळा गेली माझा फुटून या घसा मरण पावे अविसाची आशा गळा गेली माझा फुटून या घसा मरण पावे 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 मरणाचे वेळी कोणी हरिबोल मरणाचे वेळी करी मरणाचे वेळी करी मरणाचे वेळी करी अविसाची ये आशा गेली माझा फुटोनिया घसा घसा फुटोनिया घसा मरण पावे हे अविसाची आशा गळा गेली माझा फुटोनिया घसा घसा फुटवरण पावे पावे वा 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 अविसाची आशा गळगिळी मासा अमिषाच्या लालचेच्या आशेनं मासा जवळ जातो परिणाम तो गळ त्याच्या घशात शिरतो परिणामी माशाला मरावं लागतं जी अवस्था तुकोबारा म्हणता माशाची तीच अवस्था संसारामध्ये प्रत्येक जीवाची तुमची माझी आहे संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा टाळी वाजून भजन करायचं आहे बढोबा दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल कोणी दुसरा येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल बेरवाडीकर अहो हातामध्ये टाळी वाजून घ्या हा सुख सोहळा स्वर्गात नाही पुन्हा हाताने टाळी वाजवता येणार नाही हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही
काळ बांधून नेईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल 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 काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल काय बाजाईल पिंगळा 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 माधवारे अरे वा. हरी बोले तो देखा पिंगळा माधवारे पिंगळा माधवारी बोली बोले तो देखा पिंगळा माधवारे पिंगळा महाद्वारी बोल बोल तू देखा पिंगळा महाद्वारी बोल बोल तू देखा गुळगुळा वाजती टाळ झणा झणा नादर साळ गुळगुळा वाजत टाळ, धन धन नादर टाळ. गुळगुळा वाजती टाळ झणा झणा नादर साळ गुळगुळा वाजती टाळ, धन धन नादर टाळ. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गा निर्गुण निराकार दादा माहूर माझे गा शकून 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 सांगावया आले माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव हे जगून सांगावया आले माझे नाव. जगून सांगावया आले माझे नाव. करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदया दान मागायाच आलो दान मागाया दान मागायाच आलो दान मागायाच दान मागायाचं आलो दान मागायाचं. हे दान मागायाचं आलो दान मागायाचं. वाग्या सोहम वाग्या हम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी हे वारी मल्हारी शिवारी मल्हारी शिवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. हे वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. वारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी. पिंगळा माधवारी तो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोले तो देखा पिंगळा माधवारे हे पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज ओ टाळकरी बोला. जय हो वाह 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 टाळी वाजवा एकदा आशा गळगिळी मासा फुटून या घसा मरण पावे त्या माशाच्या गळ्यामध्ये तो गळ जातो आणि त्या माशाला मरावं लागतो. परिणाम तो भगवंताचं नामचिंतन करायला सुरुवात करतो. काय तर तो गोपारा म्हणता मरणाचे वेळी करी तळमळ आठवी कृपाळ तै वेळी. परंतु तुकोबारा म्हणता अंत का ज्यावेळेला जवळ येतो आणि जवळ आल्याच्या नंतर मुखारविंदात भगवंताचं नामचिंतन जर असेल तर त्याच्यासारखं सुख कुठेही नाही. याचंच उत्तर तुकोबाराने अभंगाच्या शेवटच्या चरणात दिलं.
अंतकाळी ज्याच्या नामले मुखा अंतकाळी ज्याच्या नामले मुखा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका मने सुका पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही मरणाचे वेळी करी तळमळ 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 आठवी कृपाळ वेळी आठवी कृपाळ 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 आठवी कृपा आठवी कृपा 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 आठवी कृपाळ आठवी कृपाळ आठवी कृपाळ आठवी कृपाळ
मरणाचे वेळ करी तळमळ मरणाचे वेळ करी तळमळ मरणाचे वेळ करी तळमळ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वेळी करी तळमळ आठवी कृपाण तै वेळी यथामती येत अवकाश झाले सेवा भगवंताच्या चरणावर अर्पण करण्या अगोदर आज या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण वैकुंठवासी बब्याबाई लक्ष्मण बोराडे या मातेच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या मातेच्या जाण्याने या बोराडे परिवारावरती दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आहे संजय लक्ष्मण बोराडे, त्यांची मुलगी आहे लता सुभाष बोर, बहीण आहे, दीर आहे, नातवंड आहे, नातसुना आहे, असा संपूर्ण परिवार. वैकुंठवासी बब्याबाई लक्ष्मण बोराडे या मातेच्या जाण्याने या बोराडे परिवारावरती दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आहे. या मातेच्या ऋणातून उतराई होण्याकरता त्यांचे सुपुत्र संजय दादांनी अगदी पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कारण या बोराडे परिवारातील मातृछत्र या ठिकाणी हरवलेलं आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. ईश्वरानं ही ईश्वरूपी शक्ती प्रत्येकाच्या घरामध्ये स्थानापन्न करून दिली. तिचं नाव आई. आई काय असते? स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. साक्षात विश्वाचा मालक ज्याला देव म्हणतात त्या भगवान परमात्म्याला देखील आईच्या प्रेमापासून वंचित राहावं लागलं. आता सध्या अलीकडचा काळ बघितला तर हिंदू धर्म संस्कृती, हिंदू धर्म बुडत चालला आहे. आता तसा जर विचार केला तर आपल्या या कलियुगातल्या मुलांना पारंपरिक सणांचं सुद्धा महत्त्व माहीत नाही आहे. सण कशाला म्हणता हे देखील माहीत नाही, काहीच कळत नाही. आता पुढच्या महिन्यात म्हणजे श्रावणात पहिलाच सण येतो. कोणता? वारुळाला जाऊया, नागोबाला पूजूया. वारुळाला जाऊया, नागोबाला पूजूया. याग यागच यानो सुहासिनी बायानो. याग यागच यानो सुहासिनी बायानो. वारुळाला जाऊया, नागोबाला पूजूया. वारुळाला जाऊया, नागोबाला पूजूया. शिवशंभूचा हार गळ्यातील तो भूमिका स्वामी. शिवशंभूचा हार गळ्यातील तो भूमिका स्वामी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. हे नागराजा तुझी आज आली नागपंचमी. नागपंचमी, नागपंचमी. कारण हिंदू धर्म संस्कृती कुठंतरी बुडत चाललेली आहे. कारण आज सध्या कलियुगामध्ये आपल्या जन्मदात्या आई वडिलांना सांभाळायला सुद्धा तुमच्या आमच्याकडे वेळ नाही. फार मोठी शोकांतिका आहे, फार मोठी शोकांतिका आहे. या बोराडे परिवारातील मातृछत्र हरवलं. संजय दादा आई विना या ठिकाणी पोरके झाले. लताताई आई विना या ठिकाणी पोरके झालेले आहे. या दोघाही बहीण भावांना आईचं प्रेम आता पुन्हा कधीच मिळणार नाही. सोडून या गेली आई आम्हाले करांना. आई 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 हा का मारू मी कोणाला. संजय दादांनी किती हंबरडा फोडून आई आई जरी म्हटलं तरी आईची हाक लताताईच्या आणि संजय दादाच्या कानावर पुन्हा परत कधीच येणार नाहीये. किती बघितलं ह्या दिशेनं येईल का त्या दिशेनं येईल, कुठून तरी आईचा हाक, आईची आवाज या दोघाही बहीण भावांच्या कानावर पडेल. कितीही ऐकण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा परत ऐकायला पुन्हा मिळणार नाही. आई ती आईच असते, बाप तो बापच असतो. अहो एका गाण्यामध्ये जन्मदात्या आईचं वर्णन राष्ट्रमाता भारत मातेबरोबर त्या ठिकाणी केलं गेलं. किती गोड, ऐका. मया मायेचं चित्रांग, मया मायेचं चित्रांग मले भारत वाटते. तिचा होळता पदर मले तिरंगा भासते. तिचा होळता पदर मले तिरंगा भासते. घोडाचा पदर मला तिरंगा भासते. घोडाचा पदर तिरंगा भासते. मया मायेचं चित्रांग, मया मायेचं चित्रांग मले भारत वाटते. तिचा होळाचा पदर, तिचा होळाचा
घोळता पदर मले तिरंगा भासते तिचा घोळचा पदर मय तिरंग बाळते तिचा घोळचा पदर मय तिरंग बाळते तिच्या कपाळाचं कुकू तिच्या कपाळाचं कुकू अशोक चक्र भासते अशोक चक्र भासते तिचा चेहरा पाहून भारत गरीब वाटते 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 तिचं फाटक लुगड त्याले तेतीस थिगड तिचं फाटक लुगड त्याले तेतीस थिगड जणू भारतामधले सगळे परास्त वाटते तिचा होळता पदर मले तिरंगा भासते तिचा होळता पदर मले तिरंगा भासते तिचा घोळचा पदर मय तिरंग बाळते तिचा घोळचा पदर मय तिरंग बाळते कवा हिरवीच साडी कवा हिरवीच चोळी कवा हिरवीच साडी कवा हिरवीच चोळी तिचं नेसन पाहून भारत हिरवा वाटते तिचा होळता पदर मले तिरंगा वाटते तिचा होळता पदर मले तिरंगा वाटते तिचा घोळचा पदर मय तिरंग बाळते तिचा घोळचा पदर मय तिरंग बाळते तिचा होळता पदर मले तिरंगा भासते तिचा होळता पदर मले तिरंगा भासते तिचा घोळचा पदर मय तिरंग बाळते तिचा घोळचा पदर मय तिरंग बाळते काय असते आई अहो आई विना या जगतामध्ये तुमच्या माझ्यावर प्रेम कोणीही करू शकत नाही काय असते आई मले तिरंगा जी लेकरावर निस्वार्थ प्रेम करते ना ती म्हणजे आई किती प्रेम करते ती अहो या जगतामध्ये तुमच्या माझ्यावर प्रेम आई इतकं कोणीही करू शकत नाही आई ती आईच असते बाप तो बापच असतो जी मेकअप न करता ही सुंदर दिसते ना तिचं नाव आई तिचं नाव आई आई काय असते गोठ्यातली गाय असते दुधावरची साय असते आई असते शिदोरी अहो जी सरता सरत नाही नाटता हटत नाही ती म्हणजे आई काय असते आई तू कितनी अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ माँ मेरी माँ ओ माँ मेरी माँ अथांग सागरासारखं जी ओवाळून टाकणारी ती फक्त आपली आई असते ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईची किंमत अहो कोट्यावधी रुपये जरी दिले ना वैकुंठवासी बब्याबाई तुमच्या आमच्यात येऊन बसणार नाही वैकुंठवासी बब्याबाईंचं प्रेम पुन्हा संजय दादांना आणि लताताईंना पुन्हा मिळणार नाही कारण बोराडे परिवार आई विना कायमचा पोरका झालाय कायमचा पोरका झाला नवे अनाथ त्या ठिकाणी झालाय कारण मायेचा ओलावा पुन्हा या बोराडे परिवाराला पुन्हा परत कधीच मिळणार नाही हो पुन्हा परत कधीच मिळणार नाही या जगतामध्ये आपल्यावर असंख्य उपकार जर कोणाचे असेल तर जन्मदात्या आई वडिलांचे रात्रंदिवस काबाड कष्ट करते ते तुमचे आमचे आई वडील हाडाचे तू काढ करून गेले रक्ताचे पाणी तुझ्यासारखे कष्ट आई केले नाही कोणी तुझ्यासारखे कष्ट आई केले नाही कोणी चिमुकल्या बाळाची हो